तर लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. 2029ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अभिजित दिपकेकडनं भूमिका स्पष्ट करण्यात आली. लाठीचार्ज नंतर विद्यार्थ्यांची गर्दी वाढली, नंतर सरकारनं राजीनामा घेतला असं दिपके यांनी म्हटलंय. CJPला विदेशी फंडिंग होत असेल तर गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचं देखील अभिजित दिपकेने म्हटलंय. हे असं आंदोलन झालंय. 2011ला अण्णा आंदोलन झालं होतं, ते मी होतो तिथे. ते एक आम्ही आंदोलन बघितलं, त्यामुळे सरकार बदललं. येस, एक हे जेनझीचं पहिल्यांदा आपल्या देशात जेनझीचं हे पहिलं आंदोलन आहे. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं काय की लोकांनी सरकारही बदलावं? ते लोक ठरवतील सर. मी एकटा कसं काय सांगू? लोक ठरवतील. जर लोकांना वाटलं सरकार ऐकत नाहीये, सरकार सुधरत नाहीये, तर येणाऱ्या निवडणुकीत ते बदलून टाकतील. बघा कसं आहे, आणि सरकार बदलणं काही वाईट नाहीये. हा, एका लोकशाहीसाठी सरकार बदलत राहणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा एक सरकार खूप काळासाठी राहती, तेव्हा ती सरकार अहंकारी होऊन जाते. हा एक तुमचा पॉलिटिकल स्टँड आहे की सरकार बदललं पाहिजे. बघा तुम्ही आता मी म्हणतो लोकशाहीसाठी चांगलं आहे. हा, सरकार का नाही बदलली पाहिजे? हा, कारण की कुठली एका पार्टीची किंवा कुठल्याही एकच सरकार असावी हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंटला विचारा, ओके, सरकार बदलत राहणं हे लोकशाहीसाठी चांगले आहे. तसेच नरेंद्र मोदी आले ना. नरेंद्र मोदी सरकार बदलण्यामुळे झाले, त्याच्यात वाईट काय? पण असं तर नाही की सरकारला वाटलं की यामुळे अराजकता निर्माण होईल, संसदेत घुसले तर नेपाळ आणि बांगलादेश सारखं होईल? मला जे वाटतंय ना, 20 तारखेला आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे की नेपाळ आणि बांगलादेश सारखं या देशात कधी होणार नाही. एवढी सगळी गर्दी आली होती सर, शक्य नव्हतं का? होतं शक्य. थांबलो ना मी. मला जिथे दिसलं पोलीस लाठीचार्ज करतीये आणि पब्लिक म्हणत होती आम्ही लाठ्या खाऊन पण आम्ही पुढे जाऊ, थांबलो मी. तुमच्या तिथे उद्धव ठाकरे आले, शरद पवार आले, केजरीवाल पण आले. Yes. पण राहुल गांधी नाही आले. नाही, पण काँग्रेसचे पवन खेडा आले होते आणि ते बोलले की मला राहुल गांधींनी पाठवलेलं आहे. अच्छा, मी राहुल गांधींशी तुमचं काही बोलणं झालं? माझं बोलणं नाही झालं. पवन खेडा बोलले की मी काँग्रेस पार्टीतर्फे आलो आणि राहुल गांधींनी मला पाठवलं. अच्छा, म्हणजे त्यांचं समर्थन होतं. येस. आणि त्यांचं जे आंदोलन होतं त्याला तुमचं समर्थन होतं? हा, त्यांचं जे काही डिमांड, एकच मुद्दा होता ना, तर साहजिकच आहे ती गोष्ट. आता गृहराज्यमंत्री पंकज भुर बोलले की याच्यात काही अकाउंट्सची जी आहे ती तपासणी आम्ही सुरू केलेली आहे, म्हणजे विदेशी फंडिंग. आता तुम्ही बोलले मी अमेरिकेत होतो म्हणून त्यांना असं वाटतं का की याच्यात विदेशी फंडिंग आहे? विदेशी फंडिंग जर असेल किंवा विदेशावरून कंट्रोल होत असेल तर गृहमंत्र्यांचं फेलियर याच्यात, ते असताना कसं काय असं झालं? आणि दुसरं, मी विदेशात होतो पण मी इंडियन पासपोर्टवरच होतो ना. मी थोडी ना म्हणजे दुसऱ्या कंट्रीचा पासपोर्ट घेतलेला होता. मी इंडियन पासपोर्टवरच होतो. हे आरोप का होत आहे? तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा ना. 2 महिने झाले आज, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा. तुम्ही कधीपर्यंत आरोपवर आरोप लावणार आहे? ज्यावेळेस हे आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, त्यावेळेस तुम्हाला एक आश्वासन सरकारने दिलं होतं की आम्ही जे आंदोलक आहेत त्यांच्यावर गुन्हे करणार नाही. आताची सध्याची स्थिती काय आहे? सध्याची स्थिती ही आहे की बऱ्याचशा राज्यात त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं ते पाळतायत. कारण की आम्ही म्हणलो होतं जर तुम्ही आश्वासन पाळणार नसाल तर आम्हाला परत रस्त्यावर उतरावं लागेल. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं, बिहार झालं, बंगाल झालं, गुजरात झालं, महाराष्ट्र झालं. इथलच्या सरकारांनी नोटीस काढले की ते कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही जे स्टुडंट्स प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर. नाही, पण बघ, काही ज्या बातम्या आल्या की काही आंदोलकांना अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. काही नोएडातल्या जे लहान लहान मुली होत्या त्या बातम्या आल्या. नाही, त्यांच्यावरही काम चालू आहे आमचं. जसं दिल्लीचं बाकी, अजून दिल्लीचेही केसेस वापस व्हायच्या बाकी, आम्ही त्यासाठी त्यांच्याशी निगोशिएट करतोय आणि आम्ही त्यांना सांगतोय जर तुम्ही ऐकलं तर सरकारसाठीच बरे. कारण की तरुणांचा राग शांत झालेला नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल एका राजीनाम्यानंतर राग शांत झालाय, तो राग शांत नाही झालाय. 20 जुलैला ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांकडून, त्याच्यानंतर हा राग 10 पट वाढलेला आहे आणि तरुण पुन्हा एकदा तयार आहे रस्त्यावर यायला. तर सरकारने ती चुकी करू नये. तरुणांची